समर्थ पुढे म्हणतात की हे जे संपूर्ण मी विवरण केलेलं आहे ते सगळं समजावून घ्या आणि संतांच्या संगतीमध्ये संतांना शरण जाऊन कशासाठी हे समजावून घ्यायचं तर मोक्षासाठी, निरपेक्ष आनंदासाठी, जन्म मरणातून सुटका होण्यासाठी, ह्या मायेपासून अलिप्त राहण्यासाठी मायेचं स्वरूप समजावून घ्या आणि अखंड ब्रह्माचं अनुसंधान जे आहे ते अनुसंधान ठेवा. कारण त्या ब्रह्माच्या अनुसंधानात राहण्यात आणि तेच परब्रह्म मी आहे अनुभवण्यातच जीवाचं काय आहे तर हित आहे. हा मनुष्य देह जो आहे तो दुर्लभ आहे, तो मिळालेला आहे. त्या मनुष्य देहाचं सार्थक करा. दशक 6 देवशोधम, समास 5 माया ब्रह्म निरूपण. आपल्या लक्षात आलं असेल की देवाचा शोध घेण्यासाठी म्हणजे खरा देव शोधण्यासाठी समर्थांनी या दशकामध्ये आता आपण बघितलं की ब्रह्मनिरूपण, मायोद्भव निरूपण, परत माया ब्रह्म निरूपण असं वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे जसं आता आरतीताई म्हणाल्या त्याप्रमाणे की व्यक्त स्वरूप जे आहे ते माया आहे आणि अव्यक्त जे आहे ते परब्रह्म आहे आणि ते जीवाचं मूळचं स्वरूप आहे आणि ब्रह्म इज इक्वल टू आनंद म्हणजे निरपेक्ष आनंद. पण जीवाला मूळच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मायेचं सुद्धा विवरण करावं लागतं आणि म्हणून समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने या दशकामध्ये माया ब्रह्माचा विचार मांडलेला आहे. तेव्हा मुख्य देव किंवा अंतर्देव जो आहे तो कसा असतो, त्याचा शोध कसा घ्यायचा, त्याचं स्वरूप काय आहे, विवेक कसा, कोणाच्या संगतीत, या सर्व गोष्टींचा विचार समर्थांनी या दशकामध्ये केलेला आहे. मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर मुख्य देवाचा शोध घेऊन तोच मी आहे असा अनुभव घेण्यातच या मनुष्य देहाचं सार्थक आहे. त्याला समर्थ फलश्रुतीमध्ये म्हणतात निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. बघा हा जीव जो आहे त्या जीवाच्या सर्व दुःखाला कारण काय आहे हो? तर जीवाच्या सर्व दुःखाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून त्याला दुःखाची प्राप्ती होते. मग ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करायला प्रकाशच पाहिजे, त्याप्रमाणे अज्ञान घालविण्यासाठी त्याचं प्रतियोगी जे ज्ञान आहे म्हणजे मुख्य देवाचं ज्ञान, ज्याला आपण ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान म्हणतो, ते ज्ञानच झालं पाहिजे. आणि या आत्मज्ञानासाठी माया ब्रह्माचं विवरण करावं लागतं. सत्य आणि अनृत यांचं बेमालूम मिश्रण म्हणजे हे देहादी जगत आहे. सत्य आणि अनृत म्हणजे सत्य आणि मिथ्या यांचं बेमालूम मिश्रण जे आहे हे देहादी जगत आहे. जे दिसतंय आपल्याला धडधडीत डोळ्यांनी, जे अनुभवाला येतंय ते मिथ्या म्हणायचं आणि जे दिसत नाही तेच एकमेव सत्य आहे. पण जीवाची समजूत काही पटत नाही आणि म्हणून सर्व संतांनी सातत्याने माया ब्रह्म असं काय केलेलं आहे तर विवेक करायला सांगितलंय. पण हा विवेक संत संगतीत राहूनच करावा लागतो. श्री गुरूंना शरणागत राहून हा विवेक करावा लागतो. कारण असा विवेक काही लवकर होत नाही. जसं आता म्हटल्याप्रमाणे आपलं सगळं हे जे देहादी जीवन जे सुरू असतं ते सगळं कशामध्ये सुरू असतं तर दृश्य जगतामध्ये म्हणजे मायेमध्ये सुरू असतं आणि तेच सत्य आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे सर्व संतांनी आपल्या ग्रंथांमधून त्या मायेचं स्वरूप जे आहे ते समजावून घ्या, परब्रह्माचं स्वरूप समजा आणि मायेचं स्वरूप समजावून घेतल्यानंतर ती माया मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय जो आहे तो सातत्याने जीवाला करावा लागतो. त्यासाठी श्रवण, मनन सतत करावं लागतं. म्हणून तशी आज्ञाच आहे. तत्श्रवणम, तत्कथनम, तत्वचनम. तेच तेच ऐका, तेच तेच काय करा तर तेच तेच बोला. आपल्याला असं वाटतं किती वेळा हा विषय ऐकायचा हो, आम्हाला तर माहिती आहे. मायेचं स्वरूप माहिती आहे, परब्रह्म म्हणजे काय हेही आम्हाला माहिती आहे. पण तसा निश्चय झाला का हो बुद्धीचा आपल्या? तसा निश्चय झाला का नाही हे कशावरून ठरवायचं? अजून मला माझा देह म्हणजे सत्य वाटतो आहे. देहाला काही झालं की चिंता वाटतेय किंवा अजून मला काम क्रोधादी येतायत. आता कमी झालेले आहेत परमार्थाला आपण लागलो म्हणून किंवा विचार श्रवण करून. पण तरी अजून सुद्धा ते पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीयेत. अजून मी माझंच बंधन जे आहे ते थोडं कमी झालं असेल श्रवणाने, आध्यात्मिक श्रवणाने. पण ते पूर्णपणे अजून नाहीसं झालेलं नाहीये. मग हे संपूर्ण जर नष्ट व्हायचं असेल तर सातत्याने परत तोच तोच विषय जो आहे तो काय करावा लागतो तर समजावून घ्यावा लागतो.
कारण आपलं जीवनच सगळं जे आहे ना हे या मायेच्या प्रांतात सुरू असतं आणि त्यामुळे त्या अधिष्ठानाकडे जे आहे ते लक्ष फार आपलं कमी असतं. नेहमी डॉक्टर काका एक दृष्टांत देतात. आपण कधी ना कधीतरी नाटक बघायला गेलेलो आहोत बघा. त्या नाट्यगृहात गेल्यानंतर आपलं लक्ष कशाकडे असतं? तो प्रयोग सुरू झाला, की त्यातली जी पात्र आहेत, ते जे सादरीकरण करतात, त्या प्रसंगांकडे आपलं लक्ष असतं. त्याच्यामध्ये आपण काय जातो तर रंगून जातो. त्या प्रसंगाबरोबर आपण हसतो. त्या प्रसंगाबरोबर आपण काय करतो तर आपल्याला वाईट वाटतं. पण आपलं स्टेजकडे फार कमी लक्ष असतं. म्हणजे ज्या स्टेजवरती ते नाटक सुरू असतं, त्या स्टेजकडे फार आपलं काय असतं तर लक्ष जातच नाही. कमी म्हटल्यापेक्षा आपलं लक्ष जातच नाही. अगदी त्याच पद्धतीने हा जो देहादी प्रपंच जो आहे, ह्या मायेच्या प्रांतात जो आपला सगळा सुरू आहे, त्या प्रपंचामध्येच आपण रंगलेले आणि रमलेलो असतो आणि त्या अधिष्ठानाकडे काय असतं तर फार कमी लक्ष असतं. वेळ मिळाला तर कुठेतरी नामस्मरण सुरू असतं. वेळ मिळाला तर कुठेतरी असा जॉइन व्हायचं किंवा थोडा आपला अभ्यास करायचा. परत प्रपंचामध्ये काय होतं, तर मायेचं स्वरूपच असं आहे, की त्या जीवाला काय करते तर ती पूर्णपणे गुरफटून टाकते आणि म्हणून ज्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे, जे म्हणतायत आम्ही जातो गावा, अमुचा राम घ्यावा. समर्थ म्हणतायत माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिमय हे जगत जीवनी निरंतर. असे जे संत आहेत, त्यांनी ते परब्रह्म जे आहे ते अनुभवलेलं आहे. ओळखलं नाही नुसतं तर त्यांनी अनुभवलेलं आहे आणि या संपूर्ण मायेचा त्यांनी निराश केलेला आहे. तरी सुद्धा देहादी जीवन असेपर्यंत प्रारब्धानुसारी या मायेच्या प्रांतात ते जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आहे आणि आनंदाने त्यांचा देह आणि जग हे सोडून दिलेलं आहे. डॉक्टर काका म्हणतात, की परमार्थ कशासाठी आहे? तर सुखी होऊन, सुखाने जीवन जगून, सुखरूप होऊन, हा सुखाने देह आणि जग सोडून देण्यासाठी आहे. मग आता असं जर व्हायचं असेल, तर सातत्याने आपल्याला परत तेच विचार ऐकावे लागतात आणि म्हणून संतांनी सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये तेच विचार परत सांगितलेले आहेत. बघा माया ब्रह्म निरूपण याचं आपल्या समोर हा समास आहे. आता ह्या समासात जर आपण बघितलं तर ब्रह्म आणि माया ही दोन जी तत्व आहेत ती एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहेत. ब्रह्म असताची असे म्हणजे सतत्य आहे आणि मायेचा निराश होतो. पण आता हे समर्थांनी या समासामध्ये परोपरीने समजावून सांगितलंय आणि शेवटी समर्थ असं म्हणतात की ब्रह्म हे कसं आहे तर निरुपाधिक आहे आणि संतांना शरण गेल्यावरच त्याचं ज्ञान होतं. ते संत संगतीत, श्रीगुरूंच्या संगतीत त्यांच्या कृपेनेच त्या परब्रह्माचं ज्ञान होतं. आता आपण समासातल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या बघूया. बघा पहिली दुसरी ओवी जी आहे, ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मास नाही पारावार, मायसी आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. आता निर्गुण आहे म्हणजे निराकार आहे. निराकार म्हणजे त्याला आकार नाही आणि आकार नाहीत म्हणून त्याला काय नाहीत तर गुण नाहीत. आता ज्याला नाम रूप असतं तर अवयव असतात, त्यालाच आकार असतो आणि त्यालाच गुण असतात. आता माया कशी आहे तर सगुणच साकार आहे म्हणजे ती गुणांसहित आहे, तिला आकार आहे. जे दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं ते काय आहे तर हा संपूर्ण जो आहे तो माया प्रांत आहे. ब्रह्मासी नाही पारावार. त्यांनी म्हटले ते कसं आहे तर निरपेक्ष व्यापक आहे. हे देहादी जगात निर्माण झालं तरी त्याच्यामध्ये काय होतं तर काही भर पडत नाही किंवा देहादी जगात नष्ट झालं तरी त्याच्यातून काहीही काय होत नाही तर कमी होत नाही. म्हणून ते कसं तत्व आहे तर ते पूर्ण आहे. म्हणून आपण म्हणतो ना पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं ते पूर्ण तत्व आहे. पुढे ब्रह्मासी नाही पारावर मायेसी आहे. आता ब्रह्म कसं आहे तर त्यांनी म्हटलंय अमर्याद आहे, अनादी अनंत आहे आणि माया कशी आहे तर साधी शांत आहे. बघ आता साधी म्हणजे जिला सुरुवात आहे, जिला उत्पत्ती आहे तिला साधी म्हणतात आणि जी आहे ती शांत आहे म्हणजे जिला शेवट आहे, ती लय पावते तिला शांत असं म्हणतात. आणि अनादी अनंत कोणाला म्हणतात तर परब्रह्माला म्हणतात. आता परब्रह्माला त्याची उत्पत्ती होत नाही तर ते आहेच. हे देहादी जगात नव्हतं तेव्हा सुद्धा आहे, असताना सुद्धा आहे आणि नष्ट झालं तरी आहे म्हणून ते अनादी आहे. आणि हे संपूर्ण जग लय पावलं तरी ते आहेच म्हणून त्याला अनंत असं म्हणतात. म्हणून परब्रह्म कसं आहे तर अनादी अनंत आहे.
पुढे समर्थ म्हणतात ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चपळ चंचळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी. बघा हे सगळं जे परब्रह्माचं आणि मायेचं जे वर्णन केलेलं आहे ना, हे श्रवण करता करता हे प्रत्येकाने काय करायचं आहे तर ब्रह्म हे प्रत्येक जीवाचं स्वरूप असल्यामुळे हा मी ब्रह्म आहे असा अंतःकरणामध्ये एक निश्चय करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे विचार ऐकायचे आहेत की मायेचं स्वरूप कसं आहे आणि परब्रह्माचं स्वरूप कसं आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ. ब्रह्म निर्मळ आहे म्हणजे काय निर्मळ आहे म्हणजे कसं आहे ते तर त्याला 3 अवस्थांचा मल नाहीये, 3 देहांचा मल नाही आणि 3 काळांचा त्याला मल नाहीये. मग आता 3 अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 3 अवस्था असतात जीवाच्या. आता या 3 अवस्थांमध्ये जीवाचं संपूर्ण जीवन जे आहे ते सुरू असतं. एक तर आपण जागे तरी असतो, जागे नसलो तर झोपलेलो असतो आणि नाहीतर एकतर आपण स्वप्न तरी बघत असतो. आता या 3 अवस्था ज्या आहेत त्या अंतःकरण सापेक्ष असतात आणि अंतःकरण हा नावाचा घटक कोणाला आहे? तर तो जीवाला आहे. आता परब्रह्माला अंतःकरण नावाची उपाधी नाहीये. त्यामुळे परब्रह्माला या 3 अवस्था नाहीत. ते कसं आहे तर ज्ञानरूप आहे. हे जागृतीमध्ये तर जागृती म्हणजे काय? तर आपण जागे असताना जी ईशसृष्टी आपल्याला धडधडीत डोळ्यांनी दिसते, त्याला काय म्हणतात? जागृती अवस्था असं म्हणतात. मग जागृती अवस्थेमध्ये जेव्हा डोळ्यांनी एखादा पदार्थ आपल्याला दिसतो, तेव्हा तो कळतो पण की नाही आपल्याला? दिसणं आणि कळणं हे इतकं निमिषार्धात होतं, की आपलं संपूर्ण लक्ष जे असतं ते दिसण्याकडे असतं, कळण्याकडे अजिबात नसतं. पण दिसल्यानंतर जो कळवून देणारा आहे, तो कोण आहे? तर तो मुख्य देव आहे. जो ज्ञानरूप आहे. त्याच्या सत्तेवरती मला जागृतीमध्ये प्रत्येक गोष्ट काय आहे तर दिसून कळते. म्हणजे ज्ञानरूप आत्म्याच्या सत्तेवरती जागृतीतले संपूर्ण व्यवहार आपले सुरू असतात. आता बघा, जागृतीमध्ये धडधडीत डोळ्यांनी दिसतं आणि कळतं आपल्याला त्या आत्म्याच्या सत्तेवरती. आता त्या स्वप्नावस्था जी असते, आता स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडतं की नाही? मग तिथे काही असा प्रकाश असतो का? जसं जागृतीमध्ये उजेड आहे, सूर्याचा आहे म्हणा प्रकाश किंवा दिव्याचा प्रकाश आहे. पण मग स्वप्नामध्ये असा काही प्रकाश असतो का? किंवा काही प्रत्यक्ष वस्तू असतात का? किंवा प्रत्यक्ष माणसं असतात का? पण तरी स्वप्न दिसतं की नाही आपल्याला? आता स्वप्न दिसतं का कळतं? तर जाग आल्यानंतर आपल्याला ते स्वप्न आठवतं, ते कळतं. म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा त्या आत्म्याच्या सत्तेवरती आपल्याला स्वप्न जे आहे ते स्वप्नकाळी दिसतं आणि स्वप्नातनं जागे झाल्यानंतर आपल्याला मला स्वप्न पडलं होतं, हे आपल्याला आठवतं. मग आता ते कुठल्या प्रकाशामध्ये स्वप्न पडलं? तर ते आत्मप्रकाशामध्ये म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावरती मला स्वप्न जे आहे ते कळतं. आता सुषुप्तीमध्ये सुद्धा मला गाढ झोप लागली होती, असं आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपण गाढ झोपेतून उठतो तेव्हा. मग आता हे कसं काय कळतं? तर गाढ झोपेमध्ये सूक्ष्म अभ्यास करणारी एक अज्ञात अंतःकरण वृत्ती जी आहे ती जागी असते आणि ती गाढ झोपेचा काय घेते तर संस्कार घेते. आणि उठल्यानंतर मला आठवतं, की मला खूप छान गाढ झोप लागली होती. आता ह्याला पण काय आहे गाढ झोपेला तर त्या आत्म्याचं अधिष्ठान आहे. बघा म्हणजे जागृतीमध्ये दिसून कळतं त्या आत्म्याच्या अधिष्ठानावरती, स्वप्न कळतं त्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती, सुषुप्तीमध्ये मला खूप छान गाढ झोप लागली होती. हा जो स्मरणरूप संस्कार घेऊन जेव्हा जीवात्मा जागा होतो, तेही आत्म्याच्या अधिष्ठानावरती म्हणजे या तीनही अवस्थांमध्ये आत्मा आहे. पण तरी तो अत्यंत अलिप्त आहे. तो त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. मग या 3 अवस्थांशी लिप्त कोण असतो? तर जीवात्मा जो आहे तो तादात्म्याने त्या अवस्थांमध्ये राहतो. कसा? बघा, जागृतीमध्ये सगळ्या अनुकूल, प्रतिकूल प्रतिक्रिया होतात की नाही? अनुकूलाने सुख आणि प्रतिकूलाने दुःख. म्हणजे जीव कसा आहे हा तर या अवस्थेशी म्हणजे जागृती अवस्थेशी तादात्म्याने राहतो म्हणून सुख-दुःख पावतो. नंतर स्वप्न पण चांगलं पडलं तर आपल्याला बरं वाटतं. अरे, आज मला छान स्वप्न पडलं बरं का. काय पडलं असेल? मी गेले छान काश्मीरला फिरून आले, असं स्वप्न पडलं. आणि वाईट स्वप्न पडलं तर सतत दिवसभर मनात राहतं, की आज काय होणार? मला वाईट स्वप्न पडलं. म्हणजे हा तादात्म्याने कोण ह्या सगळ्यांशी? तर जीवात्मा राहतो. पण आत्म्याच्या अधिष्ठानावरती जीवात्मा या 3 अवस्था ज्या आहेत, 3 अवस्था तादात्म्याने राहतो. पण आत्मा मात्र या 3 अवस्थांच्या अतीत आहे. म्हणून त्वम अवस्थात्रयातीतः.
आणि या अर्थी ब्रह्म कसं आहे तर निर्मळ आहे असं म्हटलेलं आहे. त्याला 3 देहांचा मल नाही, स्थूल सूक्ष्म कारण. 17व्या दशकामध्ये राजबोध ग्रंथामध्ये आपण जर बघितलं तर एक तक्ता दिलेला आहे की स्थूल देह हा पंचमहाभूतांचा म्हणजे किती तत्वांचा बनलेला आहे आणि ती अचेतन जड आहेत. नंतर सूक्ष्म देह जो वासनांचा आहे, अंतःकरण, प्राण, त्रिगुण हा जो देह आहे तो नंतर कारण देह जो आहे तो अज्ञानाचा आहे. आता ह्या 3 देहांचा संबंध कोणाशी आहे तर जीवाचा आहे. कारण कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही कोणाला असतात? देहधारी जीवाला असतात. आणि आत्म्याचं वर्णन उपनिषद काय करतं तर तो आत्मा अनेत्र आहे, अजिम्य आहे, नंतर अपाद पाणी आहे. आणि म्हणून 3 देहांचा मल जो आहे तो आत्मस्वरूपाला नाहीये. पुढे भूत, भविष्य, वर्तमान या 3 काल्पनिक कालांच्या अतीत आत्मा आहे. काल जो आहे हा दृश्य जगताच्या संदर्भाने माणसाने बसवलेली व्यावहारिक दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी कल्पना आहे. जसं आपण म्हणतो ना काय काल 3 काळ केले, भूत, भविष्य, वर्तमान. कालाने काय होतं तर घड्याळ बसवलं जातं किंवा कॅलेंडर काढलं जातं. मग ही माणसाने बसवलेली एक व्यावहारिक दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी कल्पना आहे. पण ब्रह्म जे आहे ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी होतं, स्थितीखाली आहे आणि नाशानंतर सुद्धा राहणार आहे. म्हणून ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चपळ चंचळ. त्यांनी म्हटलंय माया कशी आहे? चपळ आणि चंचळ आहे. बघा म्हणजे चंचळ म्हणजे कशी आहे तर ती, पण ब्रह्म कसं आहे तर ते अचल आहे आणि ते कसं आहे तर ते स्थिर आहे. निश्चळ म्हणजे कसं आहे तर ते स्थिर आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ते कसं आहे तत्व तर नित्य सर्वगत स्थाणूर अचलोयम सनातनः. आत्मा नित्य आहे, विभू आहे, निर्विकार आहे आणि त्या अर्थी तो अचल आहे आणि तो स्थिर आहे. आता थोडी शास्त्रीय भाषा आहे, पण आता समर्थांचा समासच आपल्या समोर त्या पद्धतीने आहे, त्यामुळे आपल्याला तो समजावून घ्यावा लागतो. आता इथे जे म्हटलं आहे की तो अचल आहे आणि स्थिर आहे. मग आता अचल आणि स्थिर कधी असतो तर शास्त्र असं सांगतं की ज्या वस्तूला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही आणि जी निर्विकार आहे ती वस्तू अचल असली पाहिजे. आता हा जो उल्लेख आहे हा मागच्या प्रवचनामध्ये आला होता, त्याच्याही मागच्या प्रवचनामध्ये याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. त्यामुळे आता मी ते स्पष्टीकरण करणार नाहीये. आपण मागचं प्रवचन श्रवण करावं म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा इथे म्हणजे 3 परिच्छेद आत्मस्वरूपाला नाही आहेत आणि त्यामुळे ती वस्तू अचल असली पाहिजे असं शास्त्र म्हणतं. कारण ज्याला देश परिच्छेद नाही त्याला गती संभवत नाही. एक उदाहरण दिलं छान दृष्टांत की पात्रात पाणी जितकं तुडुंब भरावं तेवढी त्यात हालचाल कमी होते. जर ते कमी भरलेलं असेल तर त्या पाण्यामध्ये काय होतं ते हिंकळतं, असं हालचाल होते. पण जर काठोकाठ भरलं तर त्याच्यामध्ये हालचाल कमी होते. आता भरलेली घागर जी आहे ती डसमळत नाही. अगदी त्याप्रमाणे आत्मवस्तू जी आहे ती निरवय, घनदाट, पूर्ण असल्यामुळे त्यात किंचित देखील हालचाल संभवत नाही आणि म्हणून आत्मा अचल आहे. बघा. आणि माया कशी आहे तर चंचल आहे आणि अस्थिर आहे. कारण तिचं स्वरूपच तसं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ना ती निर्माण करते, ती काही काळ टिकतात आणि तिची वेळ झाली की ती लयाला जातात. आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेनी रचिली विशाळे. त्याला ढिसाळ असं म्हणतात. ज्याप्रमाणे ढेकूळ असतं त्याप्रमाणे आपण जरा बोट लावलं की ते काय होतं तर मातीचं ढेकूळ पडून जातं. अगदी त्याप्रमाणे मायेला ढिसाळ असं समर्थ म्हणतात. का बरं? कारण अनेक घडामोडी ज्या आहेत त्या रोज होत असतात. व क्षणाला जो आहे माणूस मृत्यूपंथाने जातोय. आता मागच्या क्षणापेक्षा आता मी पुढे गेले की लगेच काय झालं तर माझं वय वाढलं की नाही हो? अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट जी आहे ती बदलते. मागच्या क्षणापेक्षा पुढच्या क्षणाला काय आहे तर बदल आहे. हे मायेचं स्वरूपच आहे की ती काय आहे तर ती अस्थिर आहे, ती अतिशय चंचल आहे. पुढे समर्थ म्हणतात ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी. तर जेवढी म्हणून नामरूप आहेत ती कुणाला आहेत तर ती उपाधीला आहेत. उपाधी म्हणजे काय? जे आत्मस्वरूपापेक्षा वेगळं असतं त्याला उपाधी असं म्हणतात. आणि उपाधी कशी आहे? आता देह ही काय आहे तर उपाधी आहे की नाही? देह ही उपाधी आहे. जे आत्मस्वरूपापेक्षा जे जे वेगळं असतं. अजून आपण म्हणू की कान जो आहे त्या कानाची पाळी जी आहे ही कानाची उपाधी आहे. आता पाळी म्हणजे कान आहे का हो?
आतमध्ये जे सूक्ष्म जे आपण म्हणू की इंद्रिय आहे त्याला काय म्हणतात तर श्रोत्र इंद्रिय जे आहे ते. आणि त्याची बाहेरची पाळी जी आहे म्हणजे ती रचना जी आहे की हवा आतमध्ये फिरून जाऊन तो मला ऐकू येतो शब्द. मग श्रोत्र इंद्रियाची पाळी ही उपाधी आहे. तशी देह पण काय आहे तर ही उपाधी आहे. अगदी सोप्या एका वाक्यात जे जे आत्मस्वरूपापेक्षा वेगळं असतं त्याला काय म्हणतात तर उपाधी असं म्हणतात. आणि नामरूप कोणाला असतात तर नामरूप ही उपाधीला असतात. अधिष्ठानाला नामरूप नाही कारण ते निरुपाधिक आहे. तुकोबांचा अभंग जर आपण बघितला तर तुकोबा म्हणतात विठ्ठलाला उपाधी वेगळे निर्विकार तुम्ही कहीच तुम्हा संसार नाही. तुम्ही कसे आहात तर उपाधी वेगळे आहात म्हणजे ब्रह्मरूप विठ्ठल जे आहेत त्यांना उपाधी नाहीये आणि उपाधी नसल्यामुळे तुम्हाला संसार सुद्धा नाहीये. पण तुम्ही मात्र आम्हाला उपाधीमध्ये अडकवलं आणि आमच्या मागे हा संसार लावून दिला. तर उपाधीमध्ये अडकलो की सगळा संसार आला की नाही. संसार म्हणजे काय लग्न केलं की संसार नाही. तर ह्या जगतामध्ये आपण जन्माला आलो की हा जो सगळा संसार मागे लागतो दृश्य जगतामधला त्यालाही संसारच म्हटलेला आहे. मग तो संसार लागला की त्या संसाराचा निराश केल्याशिवाय आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. आणि मग त्या संसाराचा निराश कोण करणार आहे तर भगवंतालाच त्या विनंती करतायत की तुम्ही उपाधी वेगळे आहात तर आम्हाला सुद्धा तुम्ही कसे करा तर उपाधी वेगळे करा म्हणजे तुमच्यासारखं तुम्ही आम्हाला करून घ्या. म्हणून जी उपाधी आहे त्याला काय ती उपाधी रूपाने तो पदार्थ आला की त्याला एक नाव द्यावंच लागतं. तर किती उपाधी आहे त्या जगतामध्ये खूप उपाधी आहेत. एक उदाहरण घेऊ. आता सोनं हे अधिष्ठान आहे तर अलंकार काय आहे तर ही उपाधी आहे. आता अलंकाराला नावं वेगवेगळी आहेत की नाही. आकार आला की पाटलीचा आकार आहे तर आपण पाटली म्हणतो. पाटलीचा आकार मोडून त्याला वेगळा आकार दिला की त्याला तोडा म्हणतो. तोडा मोडून त्याला वेगळा आकार दिला की त्याला बांगडी म्हणतो. म्हणजे बांगडी मोडून त्याला वेगळा आकार दिला की आपण त्याला गोठ म्हणतो. पण त्या प्रत्येक दागिन्यामध्ये सोनं जे आहे ते अगदी कसं आहे तर सोनं हे प्युअर तेवढंच तितकं तसंच आहे. आता पाटली तोडा ही नावं सोन्याला उद्देशून नाहीयेत. पण तरी त्याच्यामध्ये सोनं अनुस्यूत आहेच आणि म्हणूनच ही नावं आहेत. सोन्याची पाटली, सोन्याची बांगडी. पण आता त्याला उपाधी आली की त्याचं नाव बदललं. मग जितकी नावं नावं जी असतात ती फक्त उपाधीला असतात. आणि अधिष्ठानाला नाव नसतं कारण ते निरुपाधिक आहे. सगळे दागिने मोडून एका ह्याच्यात ठेवले की आपण काय म्हणतो सगळे मोडले. आपण समजू की वितळवले आहेत. ते फक्त काय आहे तिथे तर फक्त सोनंच आहे. सोन्याचा दागिना केला की परत त्याला काय आलं? तर नामरूप आलं. अगदी त्या पद्धतीने ही सगळी सृष्टी लयाला गेल्यानंतर काय राहतं तर एकमेव अद्वितीय परब्रह्म राहतं. परत सृष्टी निर्मितीची जेव्हा वेळ येते तेव्हा परत या सगळ्या उपाधी निर्माण केल्या जातात. आणि मग परत उपाधींचा बाद करून काय आहे तर हे शास्त्र जे आपल्या समोर मांडलेलं आहे की ते सोनं जे आहे म्हणजे तो परमात्मा जो आहे अधिष्ठान रूप त्याचं ज्ञान करून घ्यायचं कारण माझं मूळचं स्वरूप काय आहे तर सोनच आहे. म्हणजे काय तर परत परमात्मा स्वरूपच आहे. पुढे समर्थ म्हणतात माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासेना माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी. बघा माया दिसे ब्रह्म दिसेना. आता अधिष्ठान परब्रह्मावरती ते माईक दृश्य जगत आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतं. आता मगाशी विचार केला त्याप्रमाणे दृश्य म्हणजे केवळ डोळ्याला दिसणारे पदार्थ नाहीत. तर मनाला बुद्धीला जे जे भासतं ते सगळं काय आहे तर दृश्य आहे. या अंतःकरणाला जे जे काही जाणवतं हा सगळा मायेचा प्रांत आहे. आता कल्पांत काळी ही माया जी आहे यत दृष्टम तम नष्टम या उपनिषद वचनाप्रमाणे ती नष्ट होते पण ब्रह्म मात्र जसंच्या तसं आपल्या महिम्यामध्ये असतं. ते जातच नाही. का जाईल तर ते येतच नाही तर जाईल कुठे? माया रचे ब्रह्म रचेना माया खचे ब्रह्म खचेना माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी. आता माईक पदार्थात बदल होतो पण परब्रह्मात बदल अजिबात होत नाही. बघा सूक्ष्म विचार जर आपण केला तर लक्षात येईल की प्रत्येक पदार्थ हा क्षणभंगुर आहे. नदीमध्ये संध्या करणाऱ्या ब्राह्मणाला ज्याप्रमाणे पहिल्या आचमनाचं पाणी दुसऱ्या आचमनाला मिळत नाही. ते पाण्याचा प्रवाह पुढे पुढे निघून जातो. तो म्हणेल का मी ज्या पाण्याने आचमन केलं तेच पाणी मला मिळालं पाहिजे. तर शक्य आहे का? त्याप्रमाणे पूर्वी पाहिलेला पदार्थ आणि नंतर पाहिलेला पदार्थ हा कसा असतो तर निराळा असतो. अजून एक दृष्टांत खूप छान दिलाय की तरुणपणी काळे कुळकुळीत असलेले केस वृद्धापकाळी पांढरे होतात. आता एकदम पांढरे होतात का हो हे? तर
क्षणाक्षणाला ते पिकत असतात. आणि मग आपल्याला कधीतरी ते एकदम काय दिसतात तर पांढरे दिसतात. दिव्याची ज्योत आपल्याला एकसारखी तीच असल्यासारखी दिसते. पण ती क्षणोक्षणी काय होत असते तर कमी-कमी होत असते. आणि अगदी याचप्रमाणे माया ही कशी आहे तर सतत तिच्यामध्ये परिवर्तन होत असतं. म्हणून माईक पदार्थांना आकार असल्यामुळे झीज आहे. तर देह झिजतो की नाही? आणि एवढं सगळं हे कशासाठी विचार केलाय? तर बघा, एवढं सगळ्याला झीज असून, हे सगळं परिवर्तनशील असून त्याला मी माझं म्हणायचं. आणि ज्याला मी माझं म्हटलंय, त्यांच्याविषयी काय करायची? काळजी करायची, चिंता करायची. जे मी कमावलेलं आहे, घर-दार, संपत्ती जे काय असेल सोनं-नाणं, ते सोडून जावंसं वाटत नाही. आणि त्यासाठी हा शास्त्रशुद्ध विचार जो आहे ना, हा विचार सातत्याने करत राहावा लागतो. हे अरे खरंच या मायेचं स्वरूप इतकं परिवर्तनशील आहे, इतके बारकावे आपल्याला दृष्टांत देऊन संत सांगतायत. म्हणजे हे सगळं माझं पण परिवर्तनशील आहेच की नाही, मी पण पुढे-पुढे जाणारच आहे की नाही, हे सगळं पुढे-पुढे सरकणारच आहे की नाही. बघा जेव्हा 90-100 वर्ष आयुर्मान लाभतं, तेव्हा मुलं सुद्धा किती 70ला येतात की नाही. म्हणजे हे सगळं आपलीच मुलं आपल्याला म्हातारी झालेली बघावी लागतात की नाही. म्हणजे किती परिवर्तनशील आहे. एक वास्तव दर्शन कळतं, पण तरी सुद्धा त्या मायेत आपण इतके गुंतलेलो असतो, की आपण ते वास्तव मान्य करत नाही. आणि जेव्हा मान्य करत नाही, तेव्हा दुःखाशिवाय पदरामध्ये काहीही पडत नाही. आणि त्यासाठी हा शास्त्रशुद्ध विचार संतांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे. पुढे म्हणतात, "माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी." आता माया उपजे ब्रह्म उपजेना. बघा आता माया म्हणजे काय? तर इथे जीव हा माईक आहे. नंतर ईश्वर सुद्धा काय आहे? तर हा माईकच आहे. आता जीवाचा पण नाश होतो आणि अनंत कोटी ब्रह्मांड नष्ट झाले, की ज्यासाठी ईश्वर निर्माण झालेला आहे, तो पण काय होतो? तो तो आपल्या स्वरूपात निघून जातो. पण जीव आणि ईश्वर दोघेही जरी गेले, तरी सुद्धा ब्रह्म कसा आहे? तर अविनाशी आहे. त्याचा नाश होत नाही. याचा दुसरा अर्थ जे जे सावयव असतं, जीवाची काय आहे? तर पिंड ही उपाधी आहे आणि ईश्वराची ब्रह्मांड ही उपाधी आहे आणि ते उपाधी घेऊन आलेले असल्यामुळे ते काय त्यांना जावंच लागतं. म्हणजे ते कसं असतं तर विनाशी असतं आणि जे जे निरवयव असतं ते अविनाशी असतं. आता आपलं शरीर सावयव आहे की नाही? मग आता सावयव कशाला म्हणतात ओ? अत्यंत सूक्ष्म घटकाला सावयव म्हणतात. आता पेशी, आपलं शरीर कशांचं बनलेलं आहे? तर पेशींचं बनलेलं आहे. पेशी हा शरीराचा अत्यंत सूक्ष्म घटक आहे. आणि या पेशींनी आपलं शरीर सगळं तयार झालेलं आहे. मग ह्या सावयव पेशी सुद्धा कशा आहेत? तर विनाशी आहेत आणि ब्रह्म मात्र कसा आहे? तर अविनाशी आहे. आता हे शास्त्र सांगतंय, श्री गुरु सांगतायत, भगवंत सांगतायत. मग त्यांच्यावर श्रद्धा नितांत श्रद्धा पाहिजे. मग आता कोणाला कवटाळून बसायचं? नाशिवंत शरीराला, विनाशी शरीराला, देहादी जगताला का परब्रह्माला? आता जर असं म्हटलं, की निरवय परब्रह्माला आम्ही कवटाळून बसू, तर बसता येईल का हो? एक सोपा उपाय आहे, की ब्रह्माला धरायचं, तर कोणाला धरायचं? तर नामाला धरायचं. श्रीराम, जयराम, जय जयराम. त्याला कवटाळून बसायचं. आणि ते नाम धरलं, की मग हळू या सगळ्याचा काय होतं तर निराश व्हायला सुरुवात होते. आता इथे शास्त्राने नाशाचे 3 प्रकार सांगितलेत. बघा नाश होतो, पण 3 प्रकारांनी नाश होतो. एक स्वतः नाश आहे, दुसरा परतः नाश आहे आणि तिसरा आश्रय नाशाने नाश आहे. आता आपल्याला माहिती आहे, की स्वतः नाश म्हणजे लोखंड आपण बघतो. आता लोखंड असं काही लगेच नाश पावत नाही. पण बराच काळ ते जर राहिलं, तर हळू त्याच्यावरती गंज चढतो, त्याची पावडर तयार होते. त्याला डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या त्या नाश पावतात. कधी आपण फ्रिजमध्ये एखादी बघा काकडी ठेवलेली असते. तिला काही नाही केलं तरी आपलीच ते काय होतं तर ती खराब होऊन जाते. त्याला म्हणतात स्वतः नाश. दुसरा आहे परतः नाश. एखादं झाड कोणीतरी तोडलं, तर दुसऱ्याने तोडल्यामुळे दुसऱ्याकडून झालेला नाश. त्याला म्हणतात परतः नाश. तिसरा आहे आश्रय नाशाने नाश. एखादी गर्भिणी आहे, तिचा मृत्यू पावली, तर आतला गर्भ तो गर्भिणीच्या आश्रयाने जो राहिलेला असतो, तो पण काय होतो त्याचाही नाश होतो. म्हणजे त्याच्या आश्रयाने जे राहिलेला आहे तो गर्भ. मग ती गर्भिणी गेली, की तो पण गर्भ नाश पावतो. आता हे 3 नाश जे आहेत, ते कुणाला आहेत? तर ते शरीराला आहेत.
आत्मस्वरूपाचा नाश असा एकाही पद्धतीने होणार नाही. म्हणून जे जे नामरूपांनी व्यक्त होतं त्याचाच नाश होतो. जे नामरूपांनी व्यक्त होत नाही त्याचा नाश होत नाही. पुढे म्हटलंय माया फुटे ब्रह्म फुटे ना, माया तुटे ब्रह्म तुटे ना, माया विटे ब्रह्म विटे ना अविनाशते. आता माया फुटे ब्रह्म फुटे ना. बघा आता मातीचं काय फुटतं? मडकं फुटतं. मडकं का फुटतं? ते नामरूपाला आलं म्हणून फुटतं. नंतर ते गळायला लागतं त्याला जर काही चीर पडली तर, आणि मग एक दिवस ते फुटून जातं. आता माती फुटते का हो? माती फुटत नाही. कारण मातीला नामरूपच नाहीये. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात ना, तुटेना फुटेना कदा देवराणा. म्हणून मायेच्या प्रांतात जे जे आहे ते फुटल्याशिवाय राहत नाही आणि ब्रह्म कधी फुटत नाही, कारण ते नामरूपालाच आलेलं नाहीये. पुढे माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना अविनाशते. आता माया विटे त्यांनी विटते असं म्हटलेलं आहे आणि ब्रह्म विटेना. आता विटणं हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात सध्या आपल्याला पदार्थ विटतो, तो खराब होतो हे माहितीये. म्हणजे आणि दुसरं की आपण माणसांना विटतो. सतत तेच तेच चेहरे बघून काय होतं तर आपण घरामध्ये माणसांना विटतो. आता विटणं हा जो शब्द आहे तो आपण अनेक अर्थाने इथे वापरतो. पण ब्रह्म जे आहे ते कसं आहे तर एकमेव अद्वितीय आहे, अवीट आहे. त्याला रसो वैसहा असं म्हटलंय. तुकाराम महाराज म्हणतात, अविटाचा केला संग, तुका झाला पांडुरंग. या अविट परब्रह्माचा आम्ही संग केला आणि म्हणून आम्ही पांडुरंग रूपच झालो. त्याचा सिद्धांत आहे की माईक पदार्थ विटल्या वाचून राहत नाही आणि परब्रह्म जे आहे ते कसं आहे तर अवीट आहे. आणि म्हणून संग कुणाचा धरावा? म्हणजे विटणाऱ्या माणसांमध्ये राहून, म्हणजे विटणाऱ्या देहादी जगतामध्ये राहून अविटाचा संग जर त्या अंतःकरण वृत्तीने पकडून ठेवला, त्याच्या अनुसंधानात जर त्या अंतःकरण वृत्ती राहिली, तर एक दिवस काय होईल तर त्या अविटाचा संग त्या अंतःकरण वृत्तीला जळून जाईल आणि तेच ब्रह्म, तो खरा देव मी आहे असा अनुभव येऊन जाईल. पुढे म्हटलंय माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. आता माया विकारी आहे. आता मायेला विकार आहेत की नाही? आता माझा देह काय आहे तर तो विकारी आहे. का तर अस्ति जायते वर्धते अपरिणमते क्षीयते म्रियते, हे विकार कोणाला आहेत तर देहाला विकार आहेत. आता विकार कोणाला असतात तर जीवाला असतात. आता आत्म्याच्या सत्तेवरती हे शरीर जे आहे ते येतं, नंतर काही काळ प्रारब्धानुसार टिकतं आणि ते एका ठराविक वेळेनंतर मृत्यूपंथाने ते जातं. पण देह विकारी आहे, पण आत्मा मात्र कसा आहे तर तो अविकारी आहे. त्याला विकार नाहीयेत. म्हणून मायेचं स्वरूपच आहे की ते विकारी आहे. आता हे आपल्याला का सांगता येतो? हे परत परत तोच विषय आहे की हे काय समजावून घेऊन आपल्याला काय पेपर लिहायचा नाहीये, म्हणजे किंवा कोणी काही आपल्याला मार्क देणार नाहीयेत. आता पेपर असतात, परीक्षा असतात, त्याच्यामध्ये आपल्याला मार्क सुद्धा मिळतात. पण ते ठीक आहे, ते मार्क मिळते ज्या पद्धतीने मिळायचं त्या पद्धतीने. पण हे साधनेमध्ये याचं रूपांतर जर मला करून घेता आलं, तरच मला समर्थ जे सांगतायत ते माझ्या पदरात पडण्याची शक्यता आहे. आणि इथे जे म्हणतात की माया ब्रह्माचं विवरण करा. कशासाठी विवरण करा? तर मायेचं स्वरूप समजावून घेऊन त्या मायेचा त्याग करा विवेकाने आणि ते ब्रह्म मी आहे असा अनुभव, म्हणजे त्याच्या अनुसंधानामध्ये सतत राहा. आणि अनुसंधानात राहिलं की एक दिवस निवाडा करता करता तुम्हाला त्या स्वरूपाचा अनुभव येऊन जाईल. तो निरपेक्ष आनंद जो आहे, जो संतांना प्राप्त झाला, तो तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. म्हणून माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. हे काय आहे तर सगळं मायेचं आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावरती माया सगळे हे जग निर्माण करते. का बरं निर्माण करते? कारण तिची तसं कर्तृत्वच तिचं तसं आहे. तिला अघटित घटना पटीयसी असं म्हटलंय. अहो हे जग कसं निर्माण झालं माहिती नाही. काहीतरी अघटित घटना झाली, तिची ती लीला आहे. आणि तिने हे सगळं जग निर्माण केलं. विविध नामरूपांनी 84 लक्ष योनी झाल्या, म्हणजे निर्माण झाल्या आणि ती प्रगट झाली. पण ब्रह्म कसं आहे तर नामरूपातीत आहे. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक, माया ब्रह्माचा विवेक, विवेकी जाणती. आणि इथे म्हटलंय की माया पंचभूतिक अनेक. आता माया पंचभूतिक आहे म्हणजे कशी आहे तर ती जड आणि चेतन सगळ्यांमध्ये कोण आहे तर आहेच. म्हणजे सगळ्या जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली
तेव्हा जड आणि चेतन अशा काय केल्या तर दोन गोष्टी निर्माण झाल्या. आता जडामध्ये काय आहे तर अंतःकरण नावाचा घटक नाहीये आणि चेतनामध्ये अंतःकरण नावाचा काय तर घटक आहे. अभिव्यक्त होण्यासाठी काय लागतं तर अंतःकरण लागतं. आता अभिव्यक्त होण्यासाठी जडामध्ये आता टेबल आहे माझ्या समोर, हा तो जड आहे, त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. आता मायेने निर्माण केलेली वस्तू आहे कारण त्याला नामरूप आहे, पण त्याच्यामध्ये अंतःकरण नावाचा घटक आहे का हो? ते अभिव्यक्त होऊ शकत नाही. पण हा देह हा पंचमहाभूतांचाच आहे, अंतःकरण नावाचा घटक आहे, पण त्याच्यामध्ये चेतन तत्व जे आहे हे चेतन तत्व जे आहे त्यामुळे तिथे अंतःकरण नावाचा घटक अभिव्यक्त होऊ शकतो. आता माया पंचभूतिक अनेक म्हणजे पंचभूतांच्या विविध मिश्रणाने माया बहुविध वाचते कारण तिने सगळी सृष्टी निर्माण केली अनेक पद्धतीने. डोंगर, दर्या, आपण म्हणून अनंत कोटी ब्रह्मांडात जे जे आपल्याला सगळं दृश्य दिसतं ते सगळं काय केलेलं आहे तर ते मायेने निर्माण केलेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये जे आहे ते काय आहे तर अविनाश ब्रह्म जे आहे ते एकमेव अद्वितीय आहे. आणि हा जो फरक आहे हा कोणाला कळतो तर हा संतांना लक्षात येतो. जे विवेकी असतात त्यांना हा विवेकी जो असतात त्यांना हा फरक जो आहे तो लक्षात येतो आणि सातत्याने ते सत्य, मिथ्या, नित्य, अनित्य, सार काय, असार काय याचा विवेक करत राहतात आणि बरोबर काय असाराचा उपयोग करून घेतात आणि अनुसंधानात मात्र साराच्या राहतात. नंतर अनित्याचा उपयोग करून घेतात. आता अनित्य जगामध्येच राहावं लागतं की नाही आणि नित्याच्या मात्र ते अखंड काय राहतात तर अनुसंधानात राहतात. पुढे म्हणतात माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्मसार, माया अर्ती पार ब्रह्मासी नाही. आता माया अर्ती पार याचा अर्थ मायेला आदी आणि अंत आहे. ब्रह्म मात्र कसा आहे तर अनादी अनंत आहे. आता बघा माया इथे म्हटलंय ना की माया कशी आहे तर साधी शांत आहे म्हणजे तिला सुरुवात पण आहे आणि तिला शेवट पण आहे. पण शास्त्र असं सांगतं की ती प्रवाह रूपाने अनादी आहे. जसं ब्रह्माला अनादी अनंत म्हणतो की नाही आपण, अगदी त्याच पद्धतीने मायेला सुद्धा अनादी म्हटलं जातं. कारण का तर जसं आता आपण नदीच्या काठावर उभं राहिलो तर प्रवाह एकामागून एक प्रवाह सुरू असतात. मग पहिला प्रवाह कुठला, दुसरा प्रवाह कुठला, तिसरा प्रवाह कुठला असं सांगता येईल का? अगदी त्याप्रमाणे या सृष्टीचे अनेक प्रवाह म्हणजे अनेक सृष्टी निर्माण झाल्या की आता कधी माया हिची सुरुवात झाली हे सांगता येत नाही. म्हणून ती प्रवाह रूपाने कशी आहे तर अनादी आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा सगळा नामरूपांचा जो मायेचा विस्तार आहे, बघा नामरूपांचा मायेचा विस्तार आहे. आता नामरूप ही मायेतली आहेत, त्याच्या मागे अस्तिभाती हे ईश्वरी सत्तेतलं आहे आणि त्याच्या मागे जे अधिष्ठान आहे सच्चिदानंद ते काय आहे तर पारमार्थिक सत्तेतलं आहे. आता नामरूप दिसल्याबरोबर नामरूप कसं आहे मायेतलं आहे. आता माझ्या समोर एक मोबाईल आहे, बरोबर आहे, त्याला एक नाम आहे, त्याला एक रूप आहे. जो सॅमसंगचा मोबाईल आहे आणि त्याला एक रूप आहे. आता हा मोबाईल जो आहे तो आता आपण एक लक्षात घेऊ की ही मोबाईल नावाची जात जरी नष्ट झाली तरी काहीतरी आहे की नाही म्हणजे त्याला अस्तित्व कुठला तरी पदार्थ जो आहे तो अस्तित्व रूपाने आहेच. म्हणजे ईश्वरी सत्तेत काही ना काहीतरी आहेच. आणि त्या ईश्वरी सत्तेला अधिष्ठान कोणाचं आहे तर सतचं अधिष्ठान आहे, जे सच्चिदानंदाचं अधिष्ठान आहे. मग जर नामरूपामधली एखादी व्यक्ती जर आपल्या डोळ्यासमोर आली तर तिच्या मागे अस्तिभाती आहे आणि त्याला अधिष्ठान जे आहे ते सच्चिदानंदाचं आहे. असं मायेकडून आपल्याला परब्रह्माचं अनुसंधान जे आहे ते अनुसंधान ठेवता येतं. म्हणून सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली, परी ते निवडून घेतली साधूजनी. म्हणून हा सगळा नामरूपांचा मायेचा विस्तार जरी दिसत असला आणि ब्रह्म जरी झाकलं गेलं असलं तरी साधू मात्र ते झाकलेलं ब्रह्म जे आहे जे त्या नामरूपांच्या मागे जे अस्तिभाती आहे आणि अस्तिभाती प्रियाच्या मागे जे सच्चिदानंद आहे त्याच्या अनुसंधानात ते असतात आणि ते बरोबर त्यांना ती कला जी आहे ती साधलेली असते त्याच्या अनुसंधानात राहण्याची. पुढे दृष्टांत देतात समर्थ की गोंडाळ सांडून नीर घ्यायचे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. ज्याप्रमाणे शेवाळ दूर साधून पाणी प्यावं आणि पाणी बाजूला करून दूध प्यावं त्याप्रमाणे नामरूप दूर करून ब्रह्म बघावं. बघा आता हा सगळा विवेक आहे इथे. आणि या विवेकाने हे जमली नाही ही कला आपल्याला तर कुठलंही नामरूप माझ्या समोर येऊ देत, अगदी माझा शत्रू येऊ देत,
तरी सुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार त्याच्याशी योग्य तऱ्हेने करून मला त्याच्यातलं काय बघता येतं, तर ते ब्रह्मस्वरूप बघता येतं. आता ब्रह्मस्वरूप त्याच्यातलं आणि माझ्यातलं काही वेगळं आहे का? तर ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, ते एकच आहे. पण त्याचा स्वभाव जो आहे किंवा त्याचं नामरूप जे आहे किंवा तो त्याच्याशी माझ्याशी जो वागला, तो जो काळ आहे, हे सगळं कशातलं आहे? ते मायेच्या प्रांतातलं आहे. मग मायेला बाजूला सारून ते अधिष्ठान बघणं, याला काय म्हणतात? साधना. ही साधना सातत्याने करावी लागते. पुढे म्हणतात ब्रह्म आकाश ऐसे निवळ, माया वसुंधरा डवळ, ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूळ रूपी. ब्रह्म आकाशाप्रमाणे स्वच्छ आहे आणि मायेला पृथ्वीसारख्या पदार्थांचे डाग आहेत. आता आकाशाप्रमाणे स्वच्छ आहे म्हणजे काय, तर एकदम व्यापक आहे, निरंजन आहे. आता आकाशाला पण आता काय आहे, तर किंचित का होईना पण निळा रंग आहे, आभासात्मक का होईना. पण ब्रह्म कसं आहे, तर निरंजन तत्व आहे. आता निरंजन म्हणजे रंज धातू आहे त्याच्यामध्ये. रंज म्हणजे रंग लावणे. त्याला रंग लावता येत नाही का, त्याला पृष्ठभाग नाही म्हणून. मग आता पृष्ठभागच नाही तर ते म्हणून काय आहे, तर ते निरवयव आहे, म्हणून ते निराकार आहे आणि म्हणून ते व्यापक आहे. मग आता ते अतिशय म्हणून त्याला स्वच्छ असं म्हटलेलं आहे आणि ते अत्यंत सूक्ष्म आहे. एक सिद्धांत आहे की जे जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. तुका आकाशा अणुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. बघा शास्त्र, तुकाराम महाराज आपल्या अभंगांमधून बोलतायत, जे जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे, ब्रह्म ते समची असे, माया ते विषम रूप. ब्रह्म ज्ञानेंद्रियांना कळत नाही आणि माईक पदार्थ मात्र कळतात, कारण ब्रह्म हा ज्ञानेंद्रियांनी कळण्याचा विषयच नाही. जे जे वृत्ती ज्ञान असतं तेच फक्त ज्ञानेंद्रियांना कळतं, म्हणजे मला जाणवतं. जे आपण मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती या ज्या गोष्टी आहेत त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात. आणि जे वृत्ती ज्ञान आहे किंवा तेच फक्त ज्ञानेंद्रियांना कळू शकतं. आता ब्रह्म कसं आहे, तर ज्ञानेंद्रियांना गोचर होतच नाही, ते अगोचर आहे आणि म्हणून ब्रह्म ज्ञानेंद्रियांना कळत नाही. माईक पदार्थाला नामरूप असल्यामुळे ते ज्ञानेंद्रियांनी आपल्याला कळतं. ब्रह्म समत्वाने सर्वत्र भरून आहे, पण माईक पृथ्वी पदार्थ कमी अधिक स्थूल आणि सूक्ष्म आहेत. आता माया म्हटलं की तिथे नामरूप आला की सूक्ष्म सूक्ष्म का होईना, अगदी तन्मात्रा म्हणजे जिथे सृष्टी निर्माण झाली त्या प्रत्यक्ष इंद्रियांनी अनुभवाला येत नव्हत्या, पण अत्यंत सूक्ष्म स्वरूपात काय होतं, त्या देवता होत्या, ती पंचमहाभूत होती, त्या तन्मात्रा असं म्हणतात. ते सुद्धा मायेच्या प्रांतामध्येच येतं. म्हणून माया लक्ष, ब्रह्म अलक्ष, माया साक्ष, ब्रह्म असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षाची नाही. आता कसं आहे, परत माया वृत्तीज्ञानाचा विषय आहे त्यांनी म्हटलंय आणि ब्रह्म परत तोच विषय आलेला आहे. आणि ब्रह्म हे कसं आहे, तर केवळ ज्ञानरूप आहे. आता माईक तुर्यावस्था, तर तुर्यावस्था ही पण मायेमध्ये येते बरं का. आपण ऐकलेलं असेल की जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या अशा 4 अवस्था असतात. जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा आपण विचार केला. आता तुर्यावस्था म्हणजे जेव्हा साधक समाधीला बसतो, म्हणजे ध्यानाला बसतो, तेव्हा एक वेळ अशी येते की त्याचा एक पाय वाळूमध्ये आणि दुसरा समुद्राच्या पाण्यात. म्हणजे ही अशी जी अवस्था आहे, ते त्यांनी दृश्य सोडलेलं नाही, अजून किंचित दृश्य आहे आणि तो अदृश्य प्रांतात पण त्याचा प्रवेश झालेला नाहीये. त्या तुर्यावस्थेला सुद्धा काय म्हटलेलं आहे, तर माईकच असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत, माया असंत ब्रह्म संत, ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. आता माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत, बघा आपल्याला वाटतात समास लहान लहान आहेत, जे सोपे आहेत किंवा परत तेच तेच विचार संतांनी सांगितलेले आहेत, पण हे शास्त्र समजावून घ्यायचं तर आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यावं लागतं. जेव्हा इथे समर्थ म्हणतात माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत, आता ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहेत, या 3 गोष्टींची सिद्धी वेदांत शास्त्र करतं. बस, यापेक्षा व्यतिरिक्त सिद्धी वेदांत शास्त्र करत नाही. आता अज्ञानी लोकांना, म्हणजे अज्ञानी म्हणजे आपण अज्ञानीच आहोत, आपल्याला काय वाटतं, तर जग सत्य वाटतं आणि जीव हा ब्रह्मापासून निराळा आहे असं वाटतं. मग आता ही आपली समजूत गृहीत धरून शास्त्र अशी मांडणी करतं की सृष्टी निर्माण झालेली आहे, त्याला समर्थ उभारणी आणि संहारणी असं म्हणतात. आणि ही
सृष्टी निर्माण झाली आहे, मग त्याची उभारणी करा आणि मग त्याचा काय करा तर विचारांनी त्याचा संवारणी करा, त्याचा लय करा आणि नंतर जे आहे ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे हा सिद्धांत श्रुती सिद्ध करते. म्हणजे पूर्व पक्ष हा अध्यारोप आहे, माया पूर्व पक्ष, ब्रह्म सिद्धांत. बघा, म्हणजे अपवाद काय आहे तर परब्रह्म आहे की फक्त एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे. म्हणून माया असंत, ब्रह्म संत. माया कशी आहे तर असत आहे, कारण ती अध्यारोपच आहे ना मुळामध्ये, तो आरोप झालेला आहे. त्यामुळे ती कशी आहे तर असंत आहे, म्हणजे ती मुळात झालेलीच नाहीये. ज्याप्रमाणे सशाला शिंग कोणी कधी बघितलंय का हो? आकाशाला लागलेलं फुल कधी कोणी बघितलंय का? मग त्याला काय म्हणतात, मुळात जी नाहीच तिला असंत असं म्हटलंय. आणि फक्त ब्रह्मच आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर सिद्धांत असं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मची नाही करणे हे तर मायेचे आहे. ब्रह्म काहीही करत नाही आणि माया मात्र या सगळ्या घडामोडी करते. पुढे म्हटलंय ब्रह्म अखंड घनदाट. आता कसं आहे ते तर घनदाट आहे. शास्त्र असं म्हणतं की जी वस्तू परिच्छिन्न असते, म्हणजे देश काल वस्तूनी जी परिच्छिन्न असते आणि जी भेदयुक्त असते, जिच्यामध्ये भेद असतात, ती सावयव असते. पण जी वस्तू परिच्छिन्न नसते आणि ती परिच्छिन्न नसल्यामुळे ती व्यापक असते, ती अमर्यादित असते आणि म्हणून तिच्या ठिकाणी अवयवाची कल्पना करता येत नाही. आणि म्हणून परब्रह्म हे देश काल वस्तूंनी परिच्छिन्न नाही आणि म्हणून ते कसं आहे तर निरवयव आहेत. परब्रह्म स्वरूपामध्ये 3 प्रकारचे भेद नाहीत. कुठले 3 प्रकारचे भेद नाही आहेत? स्वगत, सजातीय आणि विजातीय. स्वगत म्हणजे काय? बघा, चिक्कू असतो, चिक्कू मध्ये आतमध्येच काय असते तर बी असते की नाही, ती त्याच्यापेक्षा बाहेर नसते, मग त्याला स्वगत भेद म्हणतात. सजातीय, हे चिक्कूची 2 झाडं असतील तर एकाच जातीची 2 झाडं आहेत त्याला सजातीय म्हणतात. आणि एक चिक्कूचं झाड आणि दुसरं आंब्याचं झाड त्याला विजातीय असं म्हणतात. आता ब्रह्मामध्ये असे स्वगत, सजातीय, विजातीय भेद नाहीये. म्हणून ब्रह्म निरवयव आहे आणि म्हणून ते अखंड रस आहे. अखंड म्हणजे ते खंडरहित आहे. आणि माया कशी आहे तर पंचभूतिका पोचट आहे, ती कोलकटासारखी आहे. मग आता आपण शेंगदाणे जेव्हा सोलतो तेव्हा आपण पाखडतो तेव्हा ती फोलकट उडून जातात की नाही, अगदी त्याप्रमाणे ही काय तर माया आहे. आणि म्हणून विवेकाने या माया ब्रह्माचा काय करा तर निवाडा करा. आणि निवाडा झाला आणि ही माया आहे असा बुद्धीचा निश्चय झाला की ती काय होते तर ती नाहीशी होते. म्हणजे साधकाकडून तिच्याकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती दृष्टीच एकदम बदलून जाते. जिला सत्यत्व दिलेलं होतं आजपर्यंत ती मिथ्या आहे कळतं आणि मग ती नाही ना का काय बिघडतंय, त्याच्यातच आम्ही आनंदाने जीवन जगतो आहे. आणि अखंड अंतःकरण वृत्ती कशाशी जोडलेली आहे तर त्या परब्रह्म स्वरूपाशी जोडलेली आहे. म्हणून माया घडे ब्रह्म घडे ना, माया पडे ब्रह्म पडे ना, माया बिघडे ब्रह्म बिघडे ना, जैसे तैसे. आता माईक सृष्टी तयार होते पण ब्रह्म कसं आहे तर ते नित्य सिद्ध आहे. सृष्टी नष्ट होते पण ब्रह्म मात्र जसंच्या तसं राहतं. ब्रह्माला विकार आहेत, ब्रह्माला विकार, मायेला विकार आहेत, ब्रह्माला विकार नाहीत. ब्रह्म अनादि आहे, नित्य सिद्ध आहे आणि मायेचा निराश करता येतो. बघा, नित्य सिद्ध तत्वाचा कधीही निराश होत नाही आणि माईक तत्वाचा निराश झाल्याशिवाय राहत नाही. बघा, मीच आत्मा आहे ना, ते तत्व जे आहे म्हणजे अनादि सिद्ध नित्य तत्व जे आहे ते मीच आहे, त्याचा निराश कधीच होत नाही. एक दृष्टांत खूप छान आहे. बघा, वैद्य रोगाला औषध देऊन कशाची निवृत्ती करतो हो तर रोगाची निवृत्ती करतो, नवीन त्याला आरोग्य प्रदान करत नाही. म्हणून रोग निवृत्ती हीच आरोग्याची काय आहे तर प्राप्ती आहे. आपण चांदीचं भांडं ठेवतो किंवा एखादा सोन्याचा दागिना जो आहे तो काय होतं तर चांदीचं भांडं काळं पडतं, सोन्याचं पॉलिश कमी होतं. मग आता सोनाराकडे नेल्यानंतर तो काय करतात तर भांड्याला घासतात, तर नवीन चकाकी आणत नाही. ती चकाकी धातूच्या अंगी स्वाभाविक आहेच, फक्त त्याला घासलं की ती काय होते तर ती चकाकी त्याला परत येऊन जाते. अगदी त्याप्रमाणे ब्रह्म अनादि नित्य सिद्ध आहे आणि मायेचा निराश सद्गुरु कृपेने केला. आता सद्गुरु ती कला शिकवतात आपल्याला की त्या आत्मस्वरूपाची सिद्धी जे आहेच, पण ते मला अनुभवाला येत नाहीये. मग ते अनुभवाला यायचं असेल तर या मायेचा निराश करून
नित्य प्राप्ताची प्राप्ती कशी करून घ्यायची, ह्या सद्गुरूंच्या कृपेने संतांना शरण गेल्यानंतर ती मला कला शिकवतात, तसा विवेक करायला शिकवतात आणि तो विवेक केला की मीच आत्मा आहे अशी अनुभूती येऊन जाते. बघा, जीवाने काय करायचं आहे तर विवेक करायचा आहे, मी आत्मा आहे आणि मीच ब्रह्म आहे, म्हणजे आत्माच ब्रह्म आहे असा अनुभव जो आहे तो सद्गुरूंच्या कृपेने येतो. म्हणून मायेला नष्ट करायचं नाही, ते काम आपलं नाहीच आहे. विवेकाने फक्त निराश करायचा. ती माया नष्ट कधी होते? जेव्हा मोठा प्रलय झाला, कल्पांती कधीतरी तो प्रलय होईल, ती माया काय काय होऊन जाईल तर ती निवृत्त होऊन जाईल. पण माया निवृत्त झाली कल्पांती, तरी सुद्धा ब्रह्म जे आहे ते मात्र जसंच्या तसं राहणार आहे. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी, काळ पावेना वस्तूसी मायेसी झडपी. तर ब्रह्मासंबंधी ते आहे असं म्हणून बोलता येत नाही. माया कशी आहे तर सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. अज्ञानाने तिला आहे असंही म्हणता येत नाही आणि नाही असं म्हटलं तर अनुभवाला येते. मग आता काय करायचं? बघा, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, याच्यामध्ये सत असत विलक्षण अनिर्वचनीय आणि मिथ्या असे एवढे शब्द आहेत. मायेचं लक्षण सांगितलंय. आता सत म्हणजे परब्रह्म, जे त्रिकालाबाधित आहे, ते कधी नाही असं होत नाही. असत म्हणजे जी मुळात नाही ती, तिला असत, मी आता उदाहरण सांगितलं, सशाचं शिंग, वांझेचा पुत्र, खमपुष्प अशी उदाहरणं दिली जातात. मग आता हे विलक्षण आहे ती, म्हणजे आता एखादा मुलगा शाळेतून येतो, छान हातपाय धुतो, दप्तर जागेवर ठेवतो, डबा काढून ठेवतो, म्हणजे हा मुलगा कसा आहे? सुलक्षणी आहे. आणि जो असं वागत नाही त्याला आपण काय म्हणतो? काय विलक्षण कार्ट आहे, अजिबात चांगली लक्षणं त्याच्या अंगात नाहीयेत. मग आता ही विलक्षण शब्दाचा अर्थ झाला. मग आता सतच्या लक्षणाची जुळत नाही, जे त्रिकालाबाधित म्हणावं तर तिचा विवेकाने निराश होतो आणि नंतर असत म्हणावी म्हणजे मिथ्या आहे म्हणावी तर प्रत्यक्ष आपल्याला अनुभवाला येते आणि म्हणून ती सतच्या लक्षणांशी पण जुळत नाही, असतच्या लक्षणांशी पण जुळत नाही. अनिर्वचनीय म्हणजे तिच्याबद्दल नक्की काही निर्वचन करता येत नाही, ते नक्की काही बोलता येत नाही. मग ती कशी म्हणावी? म्हणून तिला सत असत विलक्षण अनिर्वचनीय म्हणून ती कशी आहे तर ती मिथ्या आहे आणि ती ज्ञानाने काय होते तर नाहीशी होते. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग, मायाभंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. तिथे नानाविध रूप आणि रंग दिसतात, ते मायेचं स्वरूप आहे आणि जे नामरूपाला येतं तर नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. पण ब्रह्म मात्र जसंच्या तसं काय आहे तर स्थित आहे. आता समर्थ म्हणतात, आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, तितुकी माया परमेश्वर सभाय अभ्यंतरी. आता हा तपशील पुरे झाला. चर व अचर सृष्टीत जे जे क्रियाशील आणि गतिमान आहे ते मायेचं आहे आणि ब्रह्मसृष्टीच्या आत आणि बाहेर व्यापून आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून उरलेलं असं ते परब्रह्म तत्व आहे. नुसतं व्यापलेलं नाही आहे, तर व्यापून उरलेलं. बघा, समजा एक दोर असेल, त्या दोरावरती जर लाईटचा प्रकाश असेल तर तो लाईटच्या प्रकाशामध्ये दोर आपल्याला अनुभवाला येतो. मग तेवढाच दोर आहे का हो? अजून दोर कितीतरी लांब आहे की नाही, तो मला अनुभवाला येत नाहीये, पण तो दोर भरपूर मोठाच्या मोठा आहे. अगदी त्याच पद्धतीने जेवढं आपल्याला अनुभवाला येतं तेवढं विश्व नाहीये. आता मला किती विश्व अनुभवाला येतं? आपण नेहमी विचार करतो की आपल्या आवाक्यात जेवढं असतं तेवढंच आपल्याला अनुभवाला येतं, पण ते विश्व अपरंपार असं चराचरामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे आणि त्या विश्वालाही व्यापून ते परब्रह्म तत्व आहे. म्हणून सकळ उपाधी वेगळा तर परमात्मा निराळा, जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे. जलाशयामध्ये आकाश जसं व्यापून असतं, बघा आता म्हणून तर सूर मारल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिरतो की नाही, तो पोहणारी जी व्यक्ती असते ती, पण त्यामुळे की आकाश भिजत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म उपाधीत असणे लिप्त होत नाही, म्हणजे सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे, सगळ्याकडे ब्रह्म आहे, कुठे नाही असं नाही, पण ते कशानेही लिप्त होत नाही, ते अत्यंत अलिप्त आहे म्हणून त्याला निर्लेप असं म्हणतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की हे जे संपूर्ण मी विवरण केलेलं आहे ते सगळं समजावून घ्या आणि संतांच्या संगतीमध्ये संतांना शरण जाऊन कशासाठी हे समजावून घ्यायचं तर मोक्षासाठी, निरपेक्ष आनंदासाठी, जन्म मरणातून सुटका होण्यासाठी, या मायेपासून अलिप्त राहण्यासाठी मायेचं स्वरूप समजावून घ्या आणि अखंड ब्रह्माचं अनुसंधान जे आहे ते अनुसंधान ठेवा.
कारण त्या ब्रह्माच्या अनुसंधानात राहण्यात आणि तेच परब्रह्म मी आहे अनुभवण्यातच जीवाचं काय आहे तर हित आहे. हा मनुष्य देह जो आहे तो दुर्लभ आहे, तो मिळालेला आहे. त्या मनुष्य देहाचं सार्थक करा आणि असा ग्रंथाचा अभ्यास करून असे विचार समजावून घेऊन अखंड अंतःकरणवृत्ती त्याला जोडून ठेवा. आणि म्हणून म्हणतात, अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयांचे नि जगदात्मा अंतरेची होय. का बरं संतांच्या संगतीत आणि संतांना शरण जायचं श्रीगुरूंना? तर संत आणि श्रीगुरूंचं महात्म्य अपार आहे आणि त्यांच्या कृपेनेच अनंत ब्रह्मांडात व्यापून राहिलेलं ब्रह्म जे आहे त्याचा आपल्या हृदयात म्हणजे ते माझ्या हृदयात आहे प्रत्यक्ष असा मला श्रीगुरूंच्या कृपेने अनुभव आल्याशिवाय राहत नाही. पण आता कसं असतं की श्रीगुरू अनुभव देतील हो तुम्हाला, पण तरी सुद्धा आधी परोक्ष ज्ञान जे आहे ते समजावून घ्यावं लागतं. त्या पद्धतीने साधना करावी लागते. त्या पद्धतीने जसा अभ्यास, मनन, चिंतन करावं लागतं. साधना म्हणजे आता ही आपल्याला वाटतोय समाज हा एवढा म्हणजे आता किती ओव्या 26 ओव्या. पण यातून जर आपण अजून त्याच्यात विचार करायला लागलो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्याला लावून घ्यायला लागलो साधना म्हणून, तर कळतं बापरे केवढा व्यापक अर्थ या आपल्याला समासामध्ये दिसतोय. माया म्हणजे मायेची व्याप्ती केवढी मोठी आहे आणि अशी समजावून घेतल्यानंतर लक्षात येईल की अजून मला फार अलीकडे आहे. अजून मला खूप काही गाठायचं आहे. आणि म्हणून परत परत त्याच गोष्टी समजावून घेऊन जर साधक म्हणून आपण अंतरंगात जर आपण अंतर्मुख होऊन जर विचार केला तर लक्षात येईल की मला परत परत हा अभ्यास करावा लागतो, बुद्धीचा निश्चय करून घ्यावा लागतो आणि असा बुद्धीचा निश्चय समर्थांनी आपला माझ्या सकट सगळ्यांचा करून घ्यावा ही समर्थ चरणी विनंती करते, प्रार्थना करते आणि इथेच वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.